खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळ असलेल्या इर्शाळवाडी येथे आज सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत डोंबिवली येथील एका 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय। ट्रेकिंगसाठी आलेल्या मित्रांच्या समूहातील हा युवक अचानक अस्वस्थ होऊन बेशुद्ध पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणेच्या तत्परतेने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मृत युवकाचे नाव रितेश कोणका, वय वर्ष 20 असे असून तो डोंबिवली पश्चिम येथील कोपर परिसरातील रहिवासी होता। तो SI कॉलेज डोंबिवली येथे शिक्षण घेत होता। रितेश हा त्याचे मित्र साहिल सुर्वे, युवराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता आणि क्रिश शेट्टी यांच्यासह इर्शाळवाडी परिसरात ट्रेकिंगसाठी आला होता। ट्रेक दरम्यान रितेश याला अचानक त्रास जाणवू लागला। मित्रांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तो बेशुद्ध पडला। परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यापैकी 2 युवकांनी तातडीने इर्शाळवाडीच्या पायथ्याशी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांना माहिती दिली। सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। खालापूर पोलीस स्टेशनलाही या प्रकाराची माहिती देण्यात आली। दरम्यान हेल्प फाउंडेशनची टीमही मदतीसाठी रवाना होण्याच्या तयारीत होती। मात्र स्थानिक ग्रामस्थांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत युवकाला पारंपरिक झोळीच्या सहाय्याने डोंगरावरून खाली आणण्याचे काम सुरू ठेवले। पायथ्याशी आधीच ॲम्ब्युलन्स आणि आवश्यक वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती। यानंतर संबंधित युवकाला तातडीने चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। प्राथमिक माहितीनुसार उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चौक आउटपोस्टचे प्रभारी PSI विशाल पवार यांच्या समन्वयातून पुढील कार्यवाही सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे उन्हाळ्यात ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या युवकांनी पुरेसे पाणी, आवश्यक औषधे आणि वैद्यकीय खबरदारी बाळगणे अत्यावश्यक असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, खालापूर।